नमस्कार. फ्रीज ओपन केला आणि ही भाजी दिसली की माझ्या मुलाचा हट्टच असतो, आई मला मसाला भेंडीच हवी आहे. अशा प्रकारे भेंडी बनवा, तुम्हालाही फार आवडेल. पावशेर भेंडी मी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि मी उभे कट दिलेले आहेत. उभे मोठ्या आकाराची भेंडी मी कापून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता भेंडीसाठी मसाला तयार करूयात. थोडंसं आलं, एक लसूण, एक छोटी वाटी मी भाजलेले खोबऱ्याचा किस आहे, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून मी जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता त्याच छोट्या वाटीने मी 1 वाटी मी काय घेतलेला आहे, दाण्याचा कूट घेतलेला आहे. हे आता पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं दाण्याचं कूट जाडसरच ठेवायचं आहे. आता मंद आचेवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे अर्धा टीस्पून मी जिरं टाकून घेतलेले आहे. दोन्ही छान तडतडलेले आहेत. आता त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि जी आपण उभे आकारामध्ये कट केलेली भेंडी मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. ती छान मिक्स करायची आहे आणि 2 मिनिटं साधारणतः तेलामध्ये आपण परतून घेऊया. ती 2 मिनिटं झाल्यानंतर तिला आता मी 5 मिनिटं वाफेवरती शिजवून घेणार आहे. वाफ दिल्यामुळे भेंडीला छान असा कलरही राहतो आणि छान अशी चवही येते. 5 मिनिटानंतर पुन्हा मी मिक्स करून घेतलेली आहे भेंडी. त्यामध्ये आता मी छान अशी भेंडीला चव यावी म्हणून अर्धा टीस्पून कांदा चटणी मसाला असतो तो मी टाकून घेतलेला आहे. तोही छान 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जो तयार केलेला मसाला होता ना आपला, तो मी आता टाकून घेणार आहे. मी त्यामध्ये 2 चमचे मी तयार केलेला मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटं मिक्स केल्यानंतर पुन्हा 5 ते 6 मिनिटं आपल्याला वाफेवरती शिजवायचं आहे. मी मसाला आधीच टाकला नाही कारण मसाला काय होतो, हात जळतो, मग ते काळसर आणि जळलेला मसाला लागतो, म्हणून नंतर जी वाफ देणार आहे तेव्हा मी मसाला टाकून घेतलेला आहे. छान अशी मसालेदार आपली भेंडी तयार झालेली आहे. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.